एकीकडे सोनलच्या काका काकीचं निष्ठुरपणे वागणं तर दुसरीकडे प्राजक्ताला दारूच्या आहारी गेलेल्या आपल्या बापाकडून त्रास सहन करावा लागत होता। या सर्व गोष्टी प्राजक्ताच्या खुनाला आणि सोनलच्या गायब होण्याला कारणीभूत ठरल्यात का? माझ्या आई बाबांच्या पैशांवर जगताय ना, मग मला ओरडू नका, कळलं ना? तर बघ कशी बघते। चल का प्राजक्ता? सोनल तुम्ही मला जेवायला देत नाही, मला उपाशी ठेवता, मग पोट भरण्यासाठी मी चोरी केली तर काय वाईट केलं? सोनलची नीट वागत जायच्या पुढे, नाहीतर ट्रस्टचे 1 करोड तर जातीलच आणि महिन्याला मिळणारे 15,000 सुद्धा जातील आपल्या हातून। मग तुझ्या पेटीत प्राजक्ताची डेड बॉडी कशी मिळाली? ती पेटी माझीच आहे, मी कबूल करतो, पण त्या रात्री ती चोरीला गेली होती। 4-5 लाख रुपये आम्हाला मिळाले असते ना, आमच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं असतं साहेब। ह्या गुन्ह्यामध्ये जर तिचे काका काके इन्व्हॉल्व असतील ना, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार। हां ओके सर, राजारामचं टॉवर लोकेशन मिळालं। ज्या रात्री प्राजक्ताचा खून झाला होता त्याचं टॉवर लोकेशन तिथलंच दाखवतं। मी इथेच होतो आणि त्यांनी आपल्याला साक्ष दिली आहे की तो त्यावेळी त्याच्याच घरी होता। हो सर, त्याने खोटी साक्ष दिली। याचा अर्थ काय बोलतोय साहेब? काय अर्थ? मी सोनलला काय केलं? अहो सांगतो, मी घरीच होतो, मी तर सोनलची काळजी करायचो, मी असं कशाला करेन? सोनलचं जर काही बरं वाईट झालं तर तिच्या नावाने असलेले 1 करोड रुपये हे तिच्या गार्डियन्सला म्हणजे तुम्हाला दोघांना मिळतील, हे तुम्हाला चांगलंच ठाऊक होतं आणि याबद्दल तुम्ही तुमच्या वकिलाकडे चर्चाही केली होती, राईट? नाही म्हणजे हो, पण ताब्यात घ्यायला। अहो साहेब हे खोटे साहेब, मी काय नाही साहेब, सोडा साहेब। आणि हो, सोनल कुठे आहे हे आम्हाला लवकरच समजेल आणि आय होप की ती सुरक्षित असेल। पळत होतीस? पुन्हा असा प्रयत्न करायचा नाही ना। ह्या घरात तुझा अंत होणं ही तुझी नियती आहे। आमच्या सुखासाठी तुला मरण पत्करायचं, कळलं? चल तिला बांधूया, परत परत पळाली नाही पाहिजे। राईट उभे। पुन्हा असा प्रयत्न केलास ना, थोबाड फोडून ठेवेल तुझं। नमस्कार, मी सुनील बर्वे महाराष्ट्र जागते राहू मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। रोज सकाळी चहाचा घोट घेत असताना वर्तमानपत्रात आलेल्या ढीगभर गुन्हेगारीच्या बातम्या वाचताना बऱ्याचदा आपल्या कपाळावरची साधी रेष सुद्धा हलत नाही, इतके आपण निर्ढवलेले असतो। पण जेव्हा त्यातला एखादा गुन्हा आपल्याच आयुष्यात घडतो तेव्हा मात्र त्या गोष्टीचा गंभीरपणा पुरेपूर आपल्या लक्षात येतो। गुन्हा टाळणं किंवा गुन्हा करणं हे दोनच पर्याय तुमचं भविष्य घडवत किंवा बिघडवत असतात। या केसमध्ये मात्र गुन्हा टाळण्याचा शहाणपणा कोणीच दाखवत नाही। कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की एकाच चाळीत राहणाऱ्या सोनल आणि प्राजक्ता या जिवलग मैत्रिणी, पण दोघींचंही आयुष्य हे संकटाने पुरेपूर भरलेलं होतं। एकीकडे आपल्या आई वडिलांना गमावलेल्या सोनलला पैशांसाठी हापकलेल्या तिच्या काकीकडून छळ सहन करावा लागत होता, तर दुसरीकडे प्राजक्ताला
दारूच्या आहारी गेलेल्या बापाकडून छळ सहन करावा लागत होता. पोलिसांनी तपास करून सोनल आणि प्राजक्ताच्या अडचणी जाणून घेतल्या. प्राजक्ताचा खून हा सोनलच्या काकांनी केल्याचा संशय बाळगून पोलिसांनी त्यांना अटक केली. पण खरं तर तोच खुनी आहे का हा एक प्रश्नच आहे. तर दुसरीकडे सोनल एका वेगळ्या अडचणीत जगली. तिचा मृत्यू जवळपास निश्चित झाला. ती वेळ आता जवळ येऊ लागली. आता प्रश्न आहे की या परिस्थितीतून मार्ग काढू शकणार आहे का, की सारखा तिला सुद्धा जीव लागणार आहे. साहेब मी काय केलं नाही साहेब मी खरं सांगतो साहेब, मी सोनलला गायब केलं नाही साहेब. आणि त्या प्राजक्ताची माझं काय संबंध आहे साहेब? मग मला सांग, तू त्या रात्री त्या जंगलाजवळ काय करत होतास जिथून आम्हाला प्राजक्ताची डेड बॉडी मिळाली? आणि हा, हे नको सांगू की तो निव्वळ योगायोग होता. त्या रात्री घरीच असल्याची खोटी साक्ष दिलीस. तुझ्या या मोबाईल टॉवर लोकेशनमुळे तुझा खोटारडेपणा उघड झालाय. राजाराम, आमच्या सहनशक्तीचा अंत नको पाऊस. आम्ही साम दाम दंडभेद सगळं वापरू शकतो. अहो साहेब मी होतो जंगलाच्या एरियात त्या रात्री, पण मी जुगार खेळायला गेलो होतो अड्ड्यावर. जुगाराच्या अड्ड्यावर? आता एक नवीन गोष्ट बनवून सांगणार का? नाही साहेब, खोटं बोलत नाही. तुम्ही पाहिजे तर चौकशी करू शकता साहेब. आधी का नाही सांगितलंस? आधी जुगार खेळतो कळल्यावर माझी बायको तांडव करेल नाही साहेब. आणि अड्ड्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं म्हणल्यावर तो भाई माझा खोटाळा बाहेर काढेल साहेब, मला मारून टाकेल. मी खरंच काय केलं नाही साहेब, तुम्हाला खरंच सांगतो काय केलं नाही मी. खरं बोलतोय का चेक करा. बसवून ठेवा तोपर्यंत. अहो साहेब तुम्ही काहीच केलं नाही साहेब. खाली बस. सर, दगडूबाईने राजारामच्या बाजूने साक्ष दिली आहे. अड्ड्यावर बाकीच्यांचीही चौकशी केली. त्यांचं असं म्हणणं आहे की तो तिथेच खेळत होता, हरलाही होता तो, आणि दोघांची भांडणही झालं होतं. आणि दुसरा मुद्दा असा आहे की हा राजाराम दोन्ही हातांमध्ये अंगठ्या घालतो. नोटीस केलंस? हो सर. आणि हा फोटो बघ. तिच्या गळ्यावर कुठल्याही प्रकारचा मार्क नाही. जर राजारामनी हिचा गळा दाबून खून केला असता तर तिच्या गळ्यावर त्याच्या अंगठ्यांचे निशाण दिसले असते. हो सर. राजाराम खुनी नाही आहे हे खरं आहे, पण सोनलला गायब करण्यासाठी कोणाला सुपारी दिली असेल तर? शक्य आहे, पण सध्या तरी त्याला घरी सोडून देण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सोडून देतो सर. लाज वाटते मला तुमची. असं करतात का? अहो, अख्ख्या जगामध्ये तुमच्यासारखा नालायक नवरा नसेल. अहो साहेब, कशाला सोडलं तुम्ही यांना? चांगलं 4 दिवस जेलमध्ये डांबून ठेवायचं होतं. ए शिल्पा बस की, उगाच कशाला नाटकं करतेस? नाटकं करते? मी नाटक करते? अहो, तुमच्या एवढ्या तुटपुंच्या पगारामध्ये मी घर कसं चालवते ना, ते माझं मलाच माहिती आहे. मला तर आता खात्रीच पटली. तिचे पैसे आहेत ना ट्रस्टीचे 15,000, ते तुम्हीच चोरलेत आणि उडवले त्या जुगारामध्ये. अगं सोनल घेऊन गेले असेल पैसे, ते तू रागाने हाकलत होतीस ना तिला. मी कुठे हकलत होते तिला? ती खोड्या करायची ना म्हणून थोडीशी रागवायचे बस. आणि हे बघा, माझ्या एवढं प्रेम कोणीही केलं नाही आहे तिच्यावर. बाद झाली तुमची नाटकं. तुमचं सोनल बरोबरचं वागणं चांगलंच माहिती आहे आम्हाला. हे राजाराम आणि शिल्पा आपल्यापासून अनेक गोष्टी लपवतायत हे नक्की. नजर ठेवा त्यांच्यावर. हो सर. आणि या प्राजक्ताच्या घरच्यांचीही कसून चौकशी करायला हवी. पण त्यासाठी प्राजक्ताचा बाप शुद्धीवर असायला हवा ना सर, तर काहीतरी माहिती मिळेल. गल्लीतल्या इतर घरांमध्येही एन्क्वायरी करा. ओके सर. अहो साहेब, प्राजक्ताचा बाप काशीनाथ म्हणजे फार विचित्र माणूस. सकाळी राम तर रात्री रावण. म्हणजे एरवी आपल्या मुलीवर खूप प्रेम करायचा तो, पण एकदा का दारू पोटात गेली की सैतान संचारायचा त्याच्यात. कोणाबरोबर मजा मारून ही पोरगी जन्माला घातली देवा ठाऊक. काय बोलताय काय तुम्ही? काय तमाशा चालू आहे काय बिन पैशाचा? फॅमिली मॅटर आहे, फॅमिली मध्ये पडायचं नाही काय. आणि तुझ्या तर तू अजून इथे काय करते? का वागताय? का माझ्या चारित्र्याचे वाबडे काढताय? खरंच प्राजक्ता आपलीच मुलगी आहे. काय उल्लू दिसतो?
तिला नवरा पुरा पडतो काय काय घाण बोलतो रे तू? 10 ठिकाणी जाऊन शेण खाते तुझ्या अहो त्याचं हे रोजचंच वागणं होतं. एकदा का नशा उतरली की आदल्या दिवशी त्याने काय तमाशा केला हे पार विसरून जायचा काशीनाथ. मग याबद्दल पोलिसात तक्रार का नाही केली? चांगलं स्वतःसारखं सरळ केलं असतं त्याला. तुमचं बरोबर आहे हो साहेब, पण दारूच्या नशेत काशीनाथ आमच्यावर हल्ला करेल अशी भीती वाटायची हो आम्हाला. म्हणूनच मग ठीक आहे. सर त्या दिवशी दारूच्या नशेत काशीनाथने तर मारलं नसेल ना त्याच्या मुलीला? साहेब तुम्ही काशीनाथबद्दल जे काय ऐकलं ते सगळं खरं आहे. तो इथे नेहमी यायचा, तो आमचा रेग्युलर कस्टमर आहे. चला ओके पैसे देणार तू बडबड कर नकोस. किती उधारी झाली माहिती आहे ना? अरे मी पळून चाललोय, तू कुठं पळून चालला? तू पण एकदम ना कन्फ्युज झालेस बघ. करतो तो पैसे दे. पैसे माझे काय तू उग्यात बोलू नकोस, ना खरं सांगतोय तुला म्हणून सांगतो, ती माझी पोरगी आहे ना प्राजक्ता, ती माझी पोरगी नाही. माझ्या बायकोनं कुठं तर बाहेर शेण खाल्लं आणि तिला पहिलं केलं. ती एक पैशाच्या फायद्याची नाही मला. तू तिला घेऊन टाक आणि तुला काय काम करायचं ते करून टाक. बोल मंजूर. कसला नीचे असे तू. चल चल निघे कडना. सर जर का काशीनाथला कोणी योग्य किंमत दिली असती ना तर त्यांनी त्याच्या मुलीला पण विकून टाकलं असतं. त्याचा तर काय भरोसाच नाही. अहो साहेब, मी काय नराधाम बाप वाटलो काय? नाही, मान्य आहे मी दारू प्यायचो, दारू पिऊन भांडण करायचो, शिव्या घालायचो, पण आई शपथ साहेब मी माझ्या मुलीला नाही मारलं, खून नाही केला तिचा. तू तुझ्या मुलीचा राग करायचास, बायकोच्या चरित्रावर संशय घ्यायचा, हे तर खरं आहे ना? म्हणजे ते मी सांगते साहेब, प्राजक्ता खूप गोरी होती, आमच्या दोघांपेक्षा वेगळी होती ती. या कारणामुळे हे माझ्यावर संशय घ्यायचे. हे खूप पण त्याला 16 यांनी प्राजक्ता नाही केलं, यांनी प्राजक्ता नाही केलं. इतना सोच रही हो, सब हो जाएगा. सलीम, मला खूप टेन्शन आलंय. प्राजक्ताचं खून सोनं नाही, काही कळत नाही. पोलीस रोज येऊन चौकशी करत आहेत. मला सांग, तर सोनं नाही क्या? मैं तो कुछ पे तुमसे प्यार तो झूठ मिलेगा. फिक्र मत करो, सब कुछ ठीक हो जाएगा. ओके. हॅलो सर. मी तुम्हाला सगळं सांगतो साहेब, पण मी हे तुम्हाला सांगितलं हे कोणाला सांगू नका प्लीज. डोंट वरी, तुझं नाव गुप्त राहील. बोल. हो म्हणजे सलीम चव्हाण गल्लीमध्ये पेपर टाकतो साहेब. त्याचं आणि त्या माधुरीचं गेल्या 1 वर्षापासून अफेअर पण सुरू आहे आणि त्याने घाबरू नकोस, बोल. एकदा सलीम आणि सोनलमध्ये एक खूप मोठा मॅटर पण झाला होता साहेब. हो, मस्त लागते ती कुल्फी. त्या दिवशी खाल्लेली ना? हो, मस्त.
ए वेड्या, डोळे फुटलेत काय तुझे? अंगावर का घालतोयस? मन तो करता है कि तुझे बाइक से उड़ा दूं, लेकिन अभी सिर्फ वार्निंग देके छोड़ रहा हूँ, समझी? ए वेड्या, तू काय डोक्यावरती पडलायस का? काय बोलतोयस तू? मैं माधुरी से प्यार करता हूँ, ये बात तुझे पता है ना? हाँ, आजकल तेरी जबान कुछ ज्यादा ही चल रही है। अगर बेटा तू हम दोनों के बीच में आई ना, ऐसा गायब करूंगा ना कि किसी को पता तक नहीं चलेगा। ए लांबड्या, तुला जे करायचंय ते कर, मी नाही घाबरत तुला. हट, चल ग. आणखी काय बोलणं झालं होतं त्यांच्यात? सोनलने नक्की काय केलं होतं? अजून मला काही माहित नाही साहेब, मी फक्त एवढंच बोलणं ऐकलं. थँक्यू. चला या सलीमचा पाहुणचार करूया. बोल सलीम. साहब आपको कुछ गलत फहमी हुई साहब, मैं बेकसूर हूँ साहब. चाहे तो आप मेरा रिकॉर्ड चेक कर लीजिए साहब, मेरा किसी के साथ कोई झगड़ा नहीं हुआ है. वो छोटी सी बच्ची को मारने की बात तो दूर की है साहब. प्राजक्ता को मारने की तेरे पास कोई वजह नहीं थी, ये तो मैं मानता हूं. पण सोनलचं काय? सोनल अजूनही गायब आहे आणि सोनलचेच तुझं वैर होतं. तूने सोनल को गायब करने की धमकी भी दी थी, बराबर ना? नहीं साहब, धमकी नहीं, छोटी सी वार्निंग दिया था बस. धमकी, वॉर्निंग, सूचना काय हवं ते नाव दे. तिच्याशी भांडण झालं होतं हे नक्की ना? हाँ साहब, तब मैं गुस्से में था साहब. दरअसल साहब वो माधुरी ने सोनल की चुगली करी थी, इसलिए उसको घर में तक डांट पड़ी थी बहुत. और वो सोनल बहुत गुस्से में थी साहब, और वो बदला लेना चाहती थी, इसलिए सोनल ने ये सब कुछ किया साहब. अगं आपण काय करतोय सोनल? चल ना घरी जाऊया. नाही, हिच्यामुळे मला मार बसलाय आणि काकीचं आणि पार्वती काकूंचं भांडण झालंय. मी हिला सोडणार नाही. अगं म्हणजे तू काय करणार आहेस? बघच मी काय करते ते. सलीम, काही कमी जास्ती झालं तर मला खूप टेन्शन आलंय. माधुरी, मैं हूँ ना, और मैंने सब बात करके रखी है, किसी को कुछ पता नहीं चलेगा, सब ठीक हो जाएगा. डोंट वरी. चलो. पण हे दोघं आतमध्ये का गेले? माहित नाही, कदाचित ताईला बरं वाटत नसेल. पण या दोघांची गंमत जर घरी कळली ना तर मला खूप बरं वाटेल. चल. अगं ए शिल्पा, अशी आदळआपट करून मिळणार आहे का फोन? हा, वेंद्रेपणा तू करतेस, ठेवतेस कुठेतरी आणि नंतर शोधत बसतेस. अहो इथेच ठेवला होता मी, मला चांगलं आठवतंय. मग काय त्याला पाय फुटले, आपोआप गायब झाला तो? काय झालं काकी? काय शोधतेस? तू कशाला दात काढतेस का? हे बघ, उगाच मला त्रास देऊ नकोस. हं? काकी, तुझा मोबाईल हरवलाय का? हो. तुला कसं कळलं? कारण तो माझ्याकडे. कार्टे, आता स्वतःच्याच घरात चोरी करायला लागलीस ना? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ही पोरगी एक दिवस आहे ना अशीच. अगं हो हो. काकी काकी, अगं एक खास कामासाठी तुझा मोबाईल घेतला होता. म्हणजे? अगं तुझ्यासाठी गंमत आहे या मोबाईल मध्ये. हे बघ. बघ. माधुरी, कुठे आहेस तू? हे बघ, जिथे असशील ना तिथून ताबडतोब घरी निघून ये. अगं काय झालंय? अजून काही झालं नाहीये. येऊ दे तिला घरी, बघतेस तिला. लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत तुला? हा, आई बापाची इज्जत म्हणजे वाटली? अगं काय करतेस? सोडा मला. आई बापाची इज्जत म्हणजे तुला वाटली काय ग? कचरा वाटला? पुऱ्या गावात फिरत होते मी कौतुकाने सांगत, माझी मुलगी गुणी आहे, माझी मुलगी संपन्न आहे. काय केलंस तू? हा, ए शिल्पा, अगं काय करतेस? हा, जीव घेणारच का तिचा? गप्पा बसा तुम्ही. तुमच्यामुळे झालं हे सगळं. करा अजून लाड तिचे. माझी मुलगी लहान आहे, माझी मुलगी लहान आहे असं सांगायचं ना तुम्ही? हो, कसली लहान? तुम्हाला माहितीये का, गरोदर राहून पोरं पाडायला लागली ही. आता तरी डोळे उघडले का तुमचे? हो, भाऊकीत जर कळलं किती चीतू होईल आपली. काही विचार करा जरा. शांत हो, कुणाला काही कळणार नाही. आपण काहीतरी मार्ग काढू यावरती. ह्याच्यावर आता मार्ग एकच. हिचं ना लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं. लग्न लावून द्यायचं. लग्न लावून द्यायचं. शिल्पा, शिल्पा थांब किती माझी. चल चल, आज चल तू माझ्याबरोबर. चल.
साहब, तो सोनल की वजह से बहुत बड़ी मुसीबत खड़ी हो गई थी साहब, इसलिए मैंने उसे गुस्से में धमकी दी थी सर, लेकिन माँ कसम साहब मैंने उसे छुआ तक नहीं। 16 तारखेला रात्री कुठे होतास? सर अपनेच एरिया में था साहब मैं, आप किसी से भी पूछ लो आसपास में। बरं, तुमच्या अफेअर बद्दल कळल्यानंतर तू माधुरीच्या आईला भेटला नाहीस का? नहीं साहब नहीं, वो तो मेरी जान ही ले ली थी, तो बहुत गुस्से लग रहे थे साहब वो। हो आहे मी रागीट. अहो अशा गोष्टींवरून कोणत्याही आई बापांना राग नाही काय येणार. एक मिनिट थांबा तुम्ही. हे सोनलने काढलेले फोटो, माझं तर डोकं फिरले साहेब. ही आमची मुलगी गरोदर आहे लग्नाआधीच. शी, मला तर त्रास होतोय. तो विषयच नको साहेब, जाऊ दे. देवा. या बाई कोण? साहेब ही कल्पना इथे मागच्या गल्लीमध्येच राहते, विधवा आहे साहेब. अगं पण तिचे फोटो तू कशाला काढलेस? मी कुठे काढलेत? म्हणजे साहेब सोनलकडे माझा फोन बऱ्याचदा असायचा, कदाचित तिने काढले असावेत. सोनल यांच्याकडे जायची का? मला नाही वाटत. तिनं फक्त त्या पार्वतीकडे जायची. साहेब सोनल आणि हिचा काही संबंध असेल असं मला नाही वाटत. काहीतरी गडबड आहे सर. त्या दोघींचा एकमेकांशी काहीही संबंध नसताना सोनलने कल्पनाचे एवढे फोटोज का काढले? याचं उत्तर ही कल्पनाच देऊ शकेल. मला माहित नाही हो साहेब, मी तर सोनलला फारशी ओळखत पण नव्हते. फारशी ओळख नसतानाही तिने तुमचे 15 फोटो काढले, असं का? ते तुम्ही तिलाच विचारा ना. माफ करा, मला माहिती आहे ते सापडत नाहीये. एवढीशी ती पोर कुठे गेली असेल होती? साहेब कल्पना खूप चांगली आणि मनमिळाऊ बाई आहे हो. 2 वर्षापूर्वी तिचा नवरा गेला, नंतर सासूही गेली, तेव्हापासून बिचारी एकटी पडली आहे. तिच्याबद्दल कधी काही तुम्हाला संशयास्पद आढळलं का? संशयास्पद असं काही नाही साहेब. अहो ती बारीक सारीक कामधंदा करून जगते, लोकांची मदत करते, त्यांची काळजी घेते. शिवाय तिचा कोणाबरोबर भांडण तंटाही नाहीये. आम्हाला तर तिची दया येते साहेब. तुम्ही कधी कल्पना आणि सोनलला एकत्र पाहिलेत का? नाही साहेब, सोनल तिच्या मैत्रिणीबरोबर फिरत असायची. ती ते बिचाऱ्या कल्पनासोबत काय करणार? ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. काही कळत नाही असं. कल्पनाबद्दल सगळेच जण चांगलं बोलतात. सोनलने तिचे फोटो सहज काढले नसतील ना? नाही का? एखाद्याचे 15 फोटो कोणी सहज काढत नाही. या कल्पना आणि सोनलमध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन असेल. नजर ठेवायचं. ओके सर. कदम साहेब भाणे बोलतोय. हे बघ, आता थोडे दिवस ना तू इथे येणं बंद कर. पोलीस सगळीकडे चौकशी करताय आहेत. का पण? का बी आता सगळं विसरून जा. मी सांगतो तेवढं आहे. उगीच पोलिसांना संशय नको. माझी बायको सुद्धा गावावरनं येते आता. थोडी दिवस शांतच राहूया ना आपण, म्हणजे काही प्रॉब्लेम नको. ठीक आहे. सर ती याच घरात गेली. कोण असेल आता? एक काम कर, तू आज जा. बघ कल्पना मॅडम पुढे आहेत. कोण कल्पना? हो साहेब, 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 हो साहेब, हो मी काहीच नाही केलं हो साहेब. कसली पत्र्याची पेटी आणि त्या प्राजक्ताची वॉडी मी कशाला टाकायला झाली साहेब त्याच्यामध्ये? हो साहेब मी खरंच सांगतो तुम्हाला, माझा काहीच संबंध नाही साहेब त्याच्याशी. आता मला तूच सांग, तुला त्या पत्र्याच्या पेटीबद्दल काहीच माहिती नाही ना? नाही ना साहेब. मग त्या पेटीवर तुझे फिंगरप्रिंट्स कुठून आले? आणि ही इयरिंग ओळखतोस?
ही इयररिंग तुझ्या घराच्या मागे सापडली आहे, जिथे तू तिचा गळा दाबून खून केलायस. आता पुन्हा काही माहिती नाही याचं तुणतुण नको वाजव, कळलंच? बऱ्या पुराणी बोलतोस पण. सर, त्या कल्पनाचे आणि माझे अनैतिक संबंध होते. माझी बायको गावी गेली की ती घरी यायची, पण याची कोणालाच खबर नव्हती. सगळं व्यवस्थित चालू होतं. पण त्या रात्री आज बाबांनी परत दारू पिऊन आईला तोडवलं, मलाही मारलं. मला तर त्यांची खूप भीती वाटते. आज काकीने मला घरातून हाकललं म्हणून मी पैसे चोरलेत. आपण मुंबईला निघून जाऊया, मरू दे सर्वांना. ए थांब थांब थांब, काय झालं? अगं या तर कल्पना काकू होत्या ना? हो, पण मग त्या चव्हाण काकांच्या घरी काय करतायत आता? अगं मी आधी भरपूरदा बघितलंय त्यांना. चव्हाण काकी घरी नसल्या ना तर कल्पना काकू आणि चव्हाण काका लय घाणेरडे चाळे करतात. अच्छा, म्हणून तर त्यांचे फोटो काढले होते का? हो, असंच गंमत म्हणून. कधी कधी तो अतिच करते का सोनल? चल काय नको, चल चल. किती उशीर केलास? हो ना, खूप कामं होती. अगं किती कामं करतेस हा? पण काय पण म्हणा, आज एकदम हिरोईन दिसतेस. काहीतरीच काय. हे थांब. हे थांब थांब, तू इकडे. तू कुठे जाते? इकडे कुठे जातेस तू? काका सोडा मला. आई ग काका, माफ करा ना मला. तुला सोडून देऊ म्हणजे तू गल्लीमध्ये बोंबाबोंब कर काय? अहो काय करताय तुम्ही? सोडा ना तिला. तू का बस. तुला कळतंय का काय बोलते ते? तिने गल्लीत जाऊन बोंबाबोंब केली ना तर मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. माझा तर डिवोर्स होईलच, पण तुझं काय? सगळे तोंडात शेण घालतील तुझ्या. काका सोडा ना मला. सोडून चालणार नाही. आई तिची बॉडी सर ठिकाणावर लावायची होती म्हणून मी नितीनच्या घराजवळ पेटी चोरली आणि त्यात ती बॉडी टाकली आणि जंगलात नेऊन टाकून आलो. तर साहेब, कुठे आहे सोनल? ती दुसरीकडे पळून गेली होती साहेब. मी रात्रभर घराबाहेर बसलो होतो वाट बघत तिची, पण ती प्राजक्ताला घ्यायला आलीच नाही साहेब. ती परत आली असती तर तू तिचाही जीव घेतला असतास. रामखोर. आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी चाळ मालक चव्हाणनं प्राजक्ताचा खून केला होता ही गोष्ट पोलिसांच्या समोर आली आणि याच गुन्ह्यासाठी चव्हाणला अटकही करण्यात आली. पण मग सोनलचं काय? ती कुठे गायब झाली, त्याच्या बाबतीत काय घडतंय याची पोलिसांना जराही कल्पना नव्हती. सोनलच्या काका काकींवर पोलिसांचा संशय होता, पण सोनलला गायब करण्यात त्यांचाच हात होता या बाबतीत एकही पुरावा त्यांच्या हाती नव्हता. पण पोलिसांनी हार मानली नाही, आपलं सर्व कौशल्य पणाला लावलं आणि अखेर त्यांच्या हाताला एक फार महत्वाचा क्लू लागला. सर, सोनल जर पळून गेली आहे तर ती अजूनही जिवंत असण्याची शक्यता आहे. हो, पण मग अजूनही आपल्याला तिच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन का नाही मिळाली? सर, आतापर्यंतच्या माहितीनुसार शिल्पाने जेव्हा जेव्हा सोनलला घराबाहेर काढलंय तेव्हा तेव्हा ती पार्वतीकडे गेली आणि पार्वतीला सुद्धा ती मुलगी म्हणून हवी होती, ज्याला शिल्पाचा विरोध होता. कदाचित पार्वतीनेच कोणाच्या तरी मदतीने तिला गायब केला असावं. शक्यता नाकारता येत नाही. नाही सर, मला ती हवी होती, पण म्हणून मी असं का करेन? सर, माझी खात्री आहे सोनल मुंबईला गेली असणार. मुंबईला? हो. कशावर? सर, पहिल्यापासून तिच्या मनामध्ये ते मुंबईचं खूळ भरलं होतं. ती सारखं म्हणायची मुंबईला जायचं. आम्ही तिला मुंबईला फिरायला घेऊन जाणार होतो, पण एवढं ते सगळं. प्लीज सर, तिला लवकर शोधून काढावं. हो, ती एकटी पोर
कुठे भटकत फिरत असणार. खूप वाटते. प्लीज उद्यापासून सगळे दूर हो. सर हे बघा सोनल, ती ज्या रोडवरून चालतीये तो रोड पनवेल स्टेशनच्या एरियामधलाच आहे. त्यानंतर आम्ही पनवेल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरचं सगळं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, त्यामध्ये कुठेच दिसत नाहीये. याचा अर्थ सोनल मुंबईलाच काय, पनवेल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मपर्यंतही पोहोचली नव्हती. त्याआधीच काहीतरी घडलं. एक काम करा कदा, स्टेशन जवळच्या सगळ्या दुकानांमध्ये आणि रिक्षा स्टँडवर चौकशी करा. ओके सर. हो साहेब, हिला पाहिलंय मी. त्या रात्री आली होती ही इकडे. काय ग, कुठे जायचंय? कुठे नाही. सोनल अगं कुठे होतीस तू? किती शोधलं तुला. कोण तुम्ही? बाळा, माहिती तुला आमचा राग आलाय. आम्ही सगळं व्यवस्थित करू ना, काळजी नको करू. चल आमच्यासोबत चल. चल. मी नाही ओळखत तुम्हाला. सोनल हे बघ बाळा, असं रागवू नकोस. तुला भूक लागली असेल ना, चल आम्ही सांभाळू तुला. हे बघ, तुला वाटेल ते माग तू, आम्ही देऊ तुला. चल लवकर चल. पण तुम्ही मला नेताय कुठं? हे बघ, रात्रीचं असं एकटं फिरणं चांगलं नसतं. हं चल. हो, मला वाटलं की तिचे नातेवाईक असतील म्हणून मी काही बोललो नाही. हेच होते का? हे तर नव्हते, पण ह्यांच्यापेक्षा तरुण मात्र होते. त्या कार बद्दल काय माहिती आहे? कारचा नंबर? हो, ती कार पांढऱ्या रंगाची होती आणि हां, तिचा शेवटचा नंबर ना 16 असा होता. एवढं मात्र नक्की. ओके, 16. माने, शेवटी 16 नंबर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या गाड्या या एरियात किती आहेत शोधून काढा. येस सर. ओम ह्रीं क्लीं श्रीं चामुंडाय विच्चे. ओम ह्रीं क्लीं श्रीं चामुंडाय विच्चे. सर, रिक्षावाल्याने दिलेल्या माहितीवरून आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं. नंबर प्लेटवर शेवटी 16 नंबर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या एकूण 3 गाड्या आहेत. त्यातली एक भंगारात गेल्या आणि दुसरी राजस्थान टूरवर गेली. आणि तिसरी? सर, तिसरी कार सुवर्णा शरद माने हिच्या नावावर आहे. हा तिचा फोटो. सर, रिक्षावाल्याला विचारलं, त्यांनी कन्फर्म केलं याच बाईने सोनाला गाडीत बसवून नेलं आणि हिच्याबरोबर आणखी एक पुरुष आहे. चला.
मॅडम, इथे राहणाऱ्या सुवर्ण आश्रम म्हणून तुम्ही ओळखता? हो ओळखते. ऍक्च्युली त्यांच्या घराला लॉक आहे. तुम्हाला माहिती आहे त्या कुठे गेल्या? नाही माहिती, पण ते 3-4 दिवस घरात नाही आहेत. मी त्यांना कॉलही केला होता पण स्विच ऑफ येत होता. पण काय झालं सर नेमकं? ऍक्च्युली या माने फॅमिलीला आम्हाला लवकरात लवकर भेटायचं. तुमच्याकडे त्यांचा दुसरा पत्ता आहे? हो, म्हणजे वडवली जवळच्या एका जंगलाच्या बाजूला त्यांचं फार्म हाऊस आहे. तिकडे ते जात येत असतात. त्यांचा तिथला पत्ता माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती सर मला. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कदम, थोडा लॉक. ओके सर. लाईट्स लावा, बटन कुठे शोध, मागे पहा. हे बघा, घराचा कोपरा आणि कोपरा शोधा. खोली आणि खोली तपासा. क्लू मिळालाच पाहिजे. क्विक. माने, सगळीकडे नीट चेक करा. हो सर. सर, काय मिळालं? काय? वडवलीच्या फार्म हाऊसचे डॉक्युमेंट्स. गुड, चला लवकर. सर सर एक मिनिट सर, ही पुस्तकं मिळाली आहेत. ही अशीच पुस्तकं आहेत सर इथे. बळी आणि काळ्या जादूचे प्रयोग. सर, या माने कुटुंबियांचं वागणं काय मला ठीक दिसत नाही. अमावस्या आणि बळी. सर, आज अमावस्येची रात्र आहे. याचा अर्थ चला. वन 6 व्हाईट कलर. त्या रिक्षावाल्याने सांगितल्याप्रमाणे हीच ती कार. कदम, क्विक. कदम, एक सेकंड. हेच कर. कम. ओम ह्रीं क्लीं श्रीं चामुंडाय विच्चय. क्लीं श्रीं चामुंडाय विच्चय. ओम ह्रीं क्लीं श्रीं चामुंडाय विच्चय. ओम ह्रीं क्लीं श्रीं चामुंडाय विच्चय. तुम्ही काय करत होता? त्या सोनलचा बळी दिला तुम्ही खजिना मिळवण्यासाठी? नाही साहेब, आम्हाला मूल होत नव्हतं म्हणून या मांत्रिकाच्या सांगण्यावरून तिचा बळी द्यायचं ठरवलं. लहान मुलीचा बळी दिल्यावर मला लगेच संतती प्राप्त होईल असं मी एका पुस्तकात वाचलं होतं. हा तांत्रिक पण तेच म्हटला होता. म्हणून मग अरे, अंधविश्वासामुळे मेंदू सडलाय का तुमचा? या अंधविश्वासामुळे ही अशी विकृती. एका निष्पाप जीवाचा जीव घेऊन दुसऱ्या जीवाला जन्म द्यायचा विचार करताय तुम्ही? तुम्ही सोनललाच का किडनॅप केलं? तिच्याबद्दल तुम्हाला कोणी माहिती दे? पटपट बोला, नाहीतरी तांबडी काढे. सांगतो. मी एका बाबा महाराजाला ओळखत होतो. त्यानेच मला ह्या मुलीबद्दल सांगितलं. मारू नका साहेब. मारू नका. शिल्पा नावाच्या एक बाई होत्या. त्या माझ्याकडे नेहमी यायची. त्यानेच मला सोनलबद्दल सांगितलं. त्या माझ्याकडे मृत्यू मंत्र मागत होत्या. हे बघ, मला मृत्यू यावा असा मृत्यू
आम्ही जाणत जरी असतो तरी तो कोणाला दिला नसता. हे पैसे मी तुम्हाला कशाला देऊ? तुमचा काय उपयोग मला? बघ, कुणाला मृत्यू येईल असा मंत्र आम्ही कुणाला देऊ शकत नसलो तरी यावर दुसरा एक उपाय आहे माझ्याकडे. कुठला उपाय बाबा? माझ्या ओळखीचा एक तांत्रिक आहे, त्याला बळी देण्यासाठी एका लहान मुलीची गरज आहे. तो तुझी अडचण सोडवू शकतो. खरंच बाबा? हीच होती ना बाई? हा साहेब, त्याच त्या. मॅडम चल. मॅडम सोडा मला, मी काही नाही केलं. मॅडम मॅडम सोडा मला. मला माफ करा. माझं ना डोकंच फिरलं होतं. मला ना त्या सोनल पासून सुटका हवी होती. तिचे पैसे पण मला हवे होते. म्हणून मग बाबांनी आणि तांत्रिकने एक दिवस त्या सुवर्णाशी माझी भेट करून दिली. आमच्या दोघींचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता. मग आम्ही प्लॅन बनवला. खरं तर मी सोनलला चाळीतून हकलल्यानंतर सुवर्ण तिला तिकडूनच किडनॅप करणार होती. पण अचानक काय झालं काय माहिती, सोनल स्टेशनच्या दिशेने चालायला लागली. मग आम्हाला नाईलाजाने तिला तिकडून उचलावं लागलं. तुझ्यासारख्या बाईला राक्षसिणीची उपमा दिली ना तरी कमी ठरेल. माझ्या हातात असतं ना तुला आत्ताच्या आत्ता फासावर लटकवलं असतं. आपल्या आनंदासाठी इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला ही माणसं मागे पुढे पाहत नाहीत याचं हे एक अत्यंत भयानक असं उदाहरण. तराजूच्या एका पारड्यात नातेसंबंध तर दुसऱ्या पारड्यात पैसा संपत्ती असं दोन्ही टाकल्यानंतर नेमकं कोणतं पारडं जड होऊ द्यायचं हे आपणच ठरवायचं असतं. आजच्या केसमध्ये आपण पाहिलं की एकीकडे पैशाची हाव तर दुसरीकडे अंधश्रद्धेनं पोखरलेला मेंदू यामुळे दोन आयुष्य उद्ध्वस्त झाले. माने दाम्पत्य, सोनलची काकी शिल्पा, चाळ मालक चव्हाण या सगळ्यांबरोबरच या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या प्रत्येकाला न्यायालयानं कठोर शिक्षा सुनावली. सोनलची कस्टडी पार्वती काकूंना मिळाली, त्यामुळे तिचं आयुष्य सुरक्षित आणि आनंदी आहे. पण या संपूर्ण प्रकरणात प्राजक्ताचा मात्र नाहक जीव गेला. मी सुनील बर्वे आज तुमची रजा घेतो. पुन्हा भेटेन एका नवीन केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची नीट काळजी घ्या. सावध राहा आणि बघत राहा महाराष्ट्र जागते रहो. अजूनही वेळ गेली नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.